आज आम्ही ORG फार्मची टीम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिहाखेडी गावात आलो आहोत। आमच्या पुढे एक बाईक आम्हाला मार्गदर्शन करत होती आणि तिच्या मागे जात आम्ही या सुंदर शेतात पोहोचलो। मनोज उत्तमराव साकळी त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये BE केले आहे। इंजिनिअरिंग करूनही शेतीच का निवडली? नोकऱ्यामध्ये की उरेल नाही, पेमेंट देतो चांगली व्यवस्थित, तर मग शेतीमध्ये आमची आता 4 एकर 5 एकर आदरत आहे आमची। सरळ सरळ 1 एकरामध्ये 150 क्विंटल बी झाली तर 500-600 क्विंटल अद्रक होती। 10,000 बी भाव भेटला तर कसे 40-50 लाख रुपये होते, एवढे मी भेटत नाही आम्हाला। आल्याशिवाय ऑप्शन क्रॉप म्हणून अजून काय लावता? अद्रक आहे ना, याला अद्रक केलं नाही का थोडं मिडियमच जमीन लागते, भुरी साधी जरा। जर जाम जमीन जी काळी जमीन राहते जाम राहते त्यात ही पांगत नाही, जमत नाही चांगलं। जमीन माझी आता सध्या इथं तुम्हाला 7 एकर आहे, बाकीची 2-3 एकर वरती। हे कसं राहतं, भाव जर नाही आला अद्रकीला तर मग मी आंतरपीक म्हणून मका घेतो। म्हणजे हे याला जर भाव समजा 2,000 असा 3-4 हजार रुपये असला, कारण की याला 1 एकराला खर्च कसं म्हणलं तर आम्हाला 2-2.5-3 लाख रुपये 1 एकराला लागतो पूर्ण खर्च। कारण की खत इतके महाग झाले, फवारणी खत याला म्हणजे लहान बाळासारखं सांभाळणे, 7 ते 8 महिने लहान बाळासारखं सांभाळणे। 2300-2400 रुपये इकली 1 क्विंटल। पण मक्का कशी आहे, एक 4 महिन्याचं पीक आहे, 4 ते 5 महिन्याचं। एका वर्षामध्ये मी 2दा मक्का काढतो या शेतामध्ये, तर एक 300-400 क्विंटल मक्का काढतो मी, 500 प्लस जातं। या शेतात आणखी कोणती पिके घेताय? आता वर्षभर आम्ही एक अद्रक काढतो, आणि मक्का, कापूस, कॉटन, नंतर तूर डाळ आपण जे खातो वरणाला ती। तूर किती जागेवर लावली आहे? 30 गुंठ्यापर्यंत। इथली माती कोणत्या प्रकारची आहे? ही जमिनीवरची आमची 2 टप्प्यामध्ये जमीन आहे। ही थोडं हलकी जमीन आहे, थोडी अशी लाल टाईप नाही म्हणलं जाणार, थोडं भुरकट टाईप आहे, चुनखडी मिक्स आहे, थोडी चुनखडी मिक्स आहे। आणि नंतर खालची जमीन ती काळी चांगली जरा। अगोदर आम्ही नाही का 1 एकरामध्ये 8 किलो बी टाकत होतो मक्काचं। आता यावर्षी मी काय केलं, सिंगल दाणा अगोदर टाकत होतो, आता मी 2 दाणे टाकायचे, 1 सिंगल टाकायचं, 2 दाणे टाकायचे, सिंगल टाकायचं, 2 दाणे टाकायचे। मी ते यूट्यूबला बघितलं होतं, एक चायना पद्धतमध्ये 2 दाणे टाकायचे आणि 1 सिंगल दाणे टाकायचा, 2 दाणे टाकायचा, सिंगल दाणे टाकायचा। आणि त्यांचं म्हणणं की थोडं ॲव्हरेज वाढतं, मग ॲव्हरेज मी तेवढं आता यावर्षी ट्राय करणार आहे। 20 गुंठे मी ते टाकलेलं आहे, पूर्ण जमीन 40 गुंठे माझी 1 एकर। तर मग मी अर्धा याच्यात ते प्रयोग केलेलं आहे ना, अर्धा याच्यामध्ये नाही का जे रेग्युलर आहे आमचं ते मी ते टाकलेलं आहे। आता त्याचं बघतो मी ते यावर्षी काय होतं। ड्रिप इरिगेशनची सिस्टम तुम्ही कशी बनवली? पहिल्यांदा साधं होतं एकदम, पाणी झाकण साधं झाकण होतं, ते निघून जायचं, पाणी वाया जायचं। आता हे सगळं एका ठिकाणी पूर्ण मी 10 एकराचं जे सिस्टम आहे, इथून जागेवरून वाल फिरून जागेवर पाणी देऊ शकतो। शेतामध्ये जाऊन पाणी फिरवायचं काम नाही, किंवा जाऊन तिथं काही करायचं काम नाही, एकाच ठिकाणून 10 एकरच मी कंट्रोल करतो जागेवर पाणी। पूर्ण प्लॉट बनवले मी 1 एकरचे, तर इथून नाही का प्रत्येक हा कॉक आहे, पूर्ण कॉक बनवलेली मी पूर्ण अंडरग्राऊंड। हे जास्त वरचा ठेवलं आहे तर माती ना हे पाण्या उसुऱ्यानं खराब होत्या, म्हणून थोडं अंडरग्राऊंड केलेलं खाली। हे टोटल म्हणजे हे दिलेलं आहे वाल, हा टोटल आता ही 10 वाल जागेवर, तर इथून प्रत्येक एकराचं हे वाल आहे। आणि खत बी सोडणं आहे, ड्रिचिंगला आपण खत सोडतो ते पण इथूनच मी सोडतो। म्हणजे त्या क्षेत्रात जायचं काम नाही, कारण की वॉटर सोल्युबल खत निघलेले, जे टाकायचे ते वेगळे टाकतो आणि जे सोडायचे आता वॉटर सोल्युबल खत, तर ते मी इथून जागेनं सोडतो। इथून या जमिनीवर शेती करत किती वर्षे झाली? मला झालं 70 वर्ष। रासायनिक शेती तुम्ही कधी सुरू केली? केमिकल मध्ये समजा 20 एक वर्षापासून। ऑर्गॅनिक शेती करण्याचा विचार कधी आला नाही का? सेंद्रिय जाऊ म्हणलं, कसं आहे पहिल्यानं पूर्वी कसं होतं, आता यांच्याकडे समजा 10 एकर जमीन, यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 ढोरं राहत, गाई म्हशी वगैरे।
त्यांचं शेणखत त्या शेतात टाकत. शेतात टाकल्यानंतर ते पीक जोमाने आहे, ताबडतोब पद्धतशीर आहे, उत्पन्न निघायचं आहे. आता कसं झालं आहे की सगळं सुविधा आयती निघाली, समजा ऑटोमॅटिक खत अमुक ढमुक. तर हे जरी लागतं पण त्याच्यापेक्षा हे जास्त लागतं आहे. ते जर एक ट्रायली शेणखत म्हणजे एका ट्रायली जवळजवळ 40-50-60 किलो माती बसते. पण जर 15 क्विंटल जर एका एकरात जर अर्ध्या एकरात टाकलं तर तो माल 3 वर्ष चालते ती शेती. म्हणजे 3 वर्ष सर्व्हिस देतं ते खत. येतं जास्तीत जास्त 20-22 दिवस. त्याच्यामुळे ही शेती परवडत नाही. तुम्हाला माहित आहे की केमिकल खत जमिनीसाठी चांगली नसतात, नाही तरीही तुम्ही केमिकल शेती करत आहात. हां. तर पुढच्या पिढीसाठी काय सोडून जात आहात तुम्ही? आता मी मक्का घेतली परत, आणि ते झालं काय, त्यात पिकअपच घेऊन नाही जमीन आमच्या आता. कशामुळं ते खत टाकू मक्का माझी म्हणजे पिकअपच घेऊन नाही खाल्ली. काळी जमीन आहे म्हणाला, पण मग ते ताकदच कमी पडली आता. कारण की आम्ही ते खत टाकतो, ते 20-25 दिवस 50 दिवस काम करतं, नंतर ते ताकद संपल्यावर पुन्हा त्याला काहीतरी देणं पडतं खायला. जर ऑर्गॅनिक शेती नीट शिकवली तर तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? जर आम्हाला कोणतरी शिकवलं, सेंद्रिय शेती शिकवायची, कोणी शिकवलं आम्हाला, तर आम्ही शिकायला तयार आहे.